म्हणून मग त्याने कर्म म्हणजे काय, कर्मामधून आपण स्वतःच्या कर्तेपणाचा विसर कसा पाडून घ्यायचा, मग त्याच्यासाठी आपल्याला कोणा एकाकडेच लक्ष द्यायचं असतं, मग तो ध्यान योग कसा असतो, तर ह्याच्यातलं खरं ट्रू नॉलेज म्हणजे काय, लिव्हिंग स्टाईलसाठी लागतं ते नॉलेज म्हणजे काय. आम्ही या समाजामध्ये, आम्ही या जीवनामध्ये सर्वत्र आनंदाने फिरत असतो आणि कशातही अडकत नाही, जीव अडकत नाही, कुठल्या गोष्टी पाहून आम्हाला दुःख होत नाही. त्यालाच दत्तगुरु मोठे, देवीचं करणारे म्हणतात देवी मोठी, महादेवांचं करणारे म्हणतात महादेव मोठे. पण गुगल लेन्सला तुम्ही मी कृष्णाला कुठे शोधू हा शब्द टाक बरं, तो म्हणतो तुम्हाला म्हणजे एआय ला सुद्धा अपलोड करताना त्यांच्याकडे दुसरा अर्थ नव्हता. यू कॅन फाइंड आउट युअर एनर्जी, की तुम्ही ज्या कामासाठी गेले त्या ठिकाणी तुम्हाला कुठेतरी भीती वाटली आहे, कमीपणा वाटलाय, किंवा आपल्यात काहीतरी कमी असं वाटलंय, लॅक ऑफ कॉन्फिडन्स इज देअर. जस्ट चॅन्ट युअर सेल्फ अँड ओनली फॉर युअर सेल्फ. स्वतःसाठी एकदा म्हणा, द थिंग what creates negativity within me and makes me more weaken. हे सारखं आहे तेव्हा मनुष्याचा जन्म आहे. मग पाप जास्त झालं आणि पुण्य कमी झालं तर मग पुण्य आपल्याला गोळा करावं लागतं. 9व्या अध्यायात कृष्णाने अर्जुनाला इतक्याच हिंट दिलेल्या आहेत की काहीही कर तू माझ्यावर विश्वास ठेव. ह्याच्या आधी का विश्वास ठेवायचा असतो हे सांगितलंय. पण या अध्यायात तो पहिल्यांदा म्हणतोय की माझ्यावरच विश्वास ठेव. नमस्कार. टॉक टाइम पॉडकास्टमध्ये मी सुवर्णा तुमचं स्वागत करते. आज आपण भगवद्गीतेतील 9व्या अध्यायाबद्दल बोलणार आहोत. राजविद्या राजगुह्य योग, जो अत्यंत गूढ असं भगवान श्रीकृष्णांनीच सांगितलेलं आहे. भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात, अशी एक गोष्ट जी केवळ ज्ञान नाही तर अनुभव आहे, श्रद्धा, भक्ती आणि परमसत्याचा मार्ग दाखवणारी एक शिकवण आहे. आपण आजच्या पहिल्या प्रश्नाला सुरुवात करूया. नमस्कार काका. नमस्कार. भगवद्गीतेत काका 18 अध्याय आहेत. तर या 18 अध्यायांमध्ये हा 9व्या अध्याय जो आहे तो राजगुह्य योग, तर त्याच्यातच सगळं गुपित दडलेलं आहे, असं आहे का? अगदी सत्य आहे ते. जशी आपण एक लहानपणापासून शिकायला सुरुवात करतो, पण लहानपणी आपण पहिल्यांदा आपल्या स्वच्छंदी मनाने विचार करायला शिकतो. मग आपल्याला शिक्षण दिलं जातं, मग व्यावहारिक शिक्षण, घरातलं शिक्षण, मग त्याच्यानुसार वागायचं कसं, मग शिकायचं काय, आणि मग काय शिकल्यानंतर आपण किती मोठे होऊ शकतो, असं शिकत शिकत आपण 10वी 12वी आणि कॉलेजला गेल्यानंतर मग आपण आपल्या स्वतःच्या करिअर बद्दल विचार करतो आणि लाईन ठरवतो. मग आता ही करिअर बद्दल विचार करायचा, पैसे कमवणे याच्याबद्दल विचार करायचा, पण त्याच वेळेस जीवन मूल्यांनाही किंमत दिली गेली पाहिजे. बरोबर. पण आजच्या पद्धतीमध्ये जीवन मूल्यांना किंमत देण्यासाठी आपल्याला फुरसतीचा वेळच नाही असं म्हणतात सगळे. पण जीवन मूल्य जर समजली तर आपण आपला मार्गक्रमण खूप उत्तम करू शकतो. आणि आपण जो मार्गक्रमण करतो या मार्गक्रमणामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट की माझा खरा साथीदार कोण आहे, माझ्याबरोबर कोण चालतंय, कोण माझ्याबरोबर या सगळ्या गोष्टींना चांगलं वाईट सांगतोय, तो देव, ती माझी इंटरनल पॉवर, दॅट पॉझिटिव्हिटी, दॅट एव्हरीथिंग इज ऑलवेज विथ मी, आणि ते माझ्या बरोबर असूनही मला माहिती नाहीये. मग ते माहिती करून घेण्यासाठी आपण ह्या जीवन मूल्यांचा या व्यावहारिक जीवनामध्ये खूप उशिरा अभ्यास करतो. वास्तविक अर्जुनाला लढण्यासाठी मानसिकता तयार करायची आहे. तर त्यांनी सांगताना काय सांगितलंय की क्षत्रियाचा
धर्मासाठी लढणं हा आहे. बरोबर. मग त्याला त्या स्वतःच्या वर्णाबद्दल किंमत असली पाहिजे. हो, स्वतःच्या कर्तव्याबद्दल प्रेम निर्माण झालं पाहिजे. हो. आणि हे सगळं मी करतोय, तर माझ्या हातून कोण करून घेतं, त्याच्याबद्दलची भक्तीही निर्माण झाली पाहिजे. म्हणून मग त्याने कर्म म्हणजे काय? कर्मामधून आपण स्वतःच्या कर्तेपणाचा विसर कसा पाडून घ्यायचा? मग त्याच्यासाठी आपल्याला एकाकडेच लक्ष द्यायचं असतं. मग तो ध्यान योग कसा असतो? मग ह्याच्यातलं खरं ट्रू नॉलेज म्हणजे काय? लिव्हिंग स्टाईलसाठीच लागतं ते नॉलेज म्हणजे काय? कम्फर्ट म्हणजे काय? हे सगळं शिकवत गेल्यावर तो म्हणाला, की "अरे अर्जुना, या जगामध्ये जे काही क्षर आहे, त्या जगामध्ये जे काही क्षर आहे, त्याच्यामध्येही चैतन्य भरलेलं आहे. आणि चैतन्य कधी संपत नाही, पण बाहेरचे आकार संपतात. म्हणून हा अक्षर ब्रह्मयोग सांगितला. हो. मग त्या अक्षर ब्रह्मयोगामध्ये सुवर्णा आपण हे पाहिलं, की किती प्रकारे त्याने स्वतःची सगळीकडे अस्तित्व आणि खुणा ठेवल्या आहेत. हो. त्याला घेऊन आपण कसं बरोबर जायचं? मग आता हे समजल्यानंतर आता त्याला आपली आंतरिक शक्ती वाढावी, शुद्धता राहावी, ज्ञानही सुरक्षित असावं आणि त्याच्यानुसार प्रत्यक्षात आयुष्यामध्ये जगणंही असलं पाहिजे. सगळ्यांची काळजी घेणं असलं पाहिजे. अशा गोष्टींचा ज्यावेळेस त्याला विचार करण्याची आवश्यकता आहे, हे अंतर्यामी असणाऱ्या कृष्णाने जाणलं. महाभारताच्या युद्धामध्ये तो एक रथ चालवणारा म्हणून बसला होता, असं चित्र आपण पाहतो. हो. पण हा जो दश इंद्रियांचा रथ आहे, तो रथ चालवणारा विवेक म्हणजे लॉजिकल सेन्स हा देखील कृष्णच आहे. हो. मग हे त्याला प्रत्यक्ष समजण्यासाठी त्यांनी त्याला भक्ती नावाची एक गोष्ट दिली. आजच्या घडीला तुमच्या पूर्वी कसं भक्ती म्हणजे फक्त धार्मिकता आणि देवधर्म केला की त्याला भक्ती म्हणायचे. हो. पण आजच्या या तुमच्या काय म्हणतात त्याला अशा कॉम्प्युटर नॉलेजच्या जगामध्ये द कंटिन्युअसली कनेक्टेड नीड ऑर ॲक्टिव्हिटी याला भक्ती म्हटलंय. भक्त म्हणजे काय? कनेक्टेड. भक्ती म्हणजे काय? कंटिन्युअसली कनेक्टेड एनर्जी. भगवद्गीतेमध्ये भक्ती पण आलीये. मी तोच प्रश्न विचारत होते, की आता युद्धभूमीवरती ही भक्तीचा कसं काय रिलेट आहे? बघा आता काय केलंय त्याने, की मग जोपर्यंत मी त्याच्याबरोबर आहे, हे त्याला अर्जुनाला कळत नाही. हो, मग त्याला पहिल्यांदा कनेक्टिव्हिटी वाढवण्यासाठी ताकद दिली आहे. हो, कसं आहे, गुरुवारी लाईट जाणार आहेत, तर आपण इन्व्हर्टर लावून ठेवत असतो. हो. पण हा इन्व्हर्टर काम करतोय की नाही, हे आपण आधी सोमवार, मंगळवार, बुधवारी पाहायचं असतं. चेक करायला पाहिजे. हां, ते चेक करायला पाहिजे. तर मग हे जे सोमवार, मंगळवार, बुधवारी आपण सगळं चेक करणं आणि बुधवारी संध्याकाळी, गुरुवारी आय एम रेडी टू फेस द सिच्युएशन. हो, तर या 9व्या अध्यायाची त्यांनी नियोजनच असं केलंय, की याच्यामध्ये पहिल्यांदा व्हॉट शुड बी द सिक्रेट, व्हॉट शुड बी मॅन्डेटरी, की ते तुम्हाला असलंच पाहिजे. मग एवढं ज्ञान सगळे मिळवू शकतील का नाही? तेवढं शिक्षण सगळ्यांचं असेल का? तेवढी योग्यता सगळ्यांची असेल का? त्या सगळ्यांमध्ये इतकं संस्कृत येईल का? मग अशा वेगळ्या-वेगळ्या स्तरामधल्या लोकांनी जर ह्या भगवंताच्याच आधारावर जगायचं ठरवलं, तर त्यांच्यासाठी एक कुठलातरी राजमार्ग पाहिजे. नाहीतर संस्कृत येत नाही म्हणून भगवंताने आमच्याकडे दुर्लक्ष केलंय, असा अजून एक आम्ही देवावर आरोप करायला मोकळे झालो. हो. आणि म्हणून बघ त्याच्यामध्ये असं म्हटलंय, की हा राजविद्या आहे. हं. 7व्या अध्यायामध्ये हो, त्यांनी ज्ञान दिलंय आणि विज्ञान दिलंय, हो, की बिहाइंड एव्हरी फिजिकल मेटाबॉलिक थिंग किंवा ज्या फिजिकल गोष्टी आहेत त्याच्या पाठीमागे सेन्स आणि त्याच्या पाठीमागे असणारी एनर्जी ही मी स्वतः आहे आणि म्हणून तू माझं ज्ञान करून घे. मग बरोबर. आता या माझ्या ज्ञानाला तू युद्धाकडे कसं नेशील? तर आधी त्याला 4थ्या अध्यायात सांगितलंय, की हे सगळं मीच केलंय.
मग पुन्हा तो म्हणतो की माझं दिव्य स्वरूप तुला अजून माहिती नाहीये. हो. मग आता तो ध्यान योगाने स्वतःचा विचार करायला लागलाय. त्यांनी ज्ञान विज्ञान काय हे समजावून घेतलंय. म्हणजे बघ, आपण आता लहान मुलांच्या बाबतीत किंवा अगदी माझ्याही बाबतीत बघितलं तर आपल्याला एक सूत्र दिलेलं असतं, इक्वेशन दिलेलं असतं. त्याच्यामध्ये एक मॅथेमॅटिक्सची टर्म डिराईव्ह करायला देतात, की आम्हाला सूत्र चालवणे असं म्हणतात. हो. मग ते सूत्र चालवताना जर गणित चुकलं, सूत्राच्या पायऱ्या माहिती नसतील, तर गणित चुकतं. बरोबर. आणि बाकी शून्य हेच या जीवनाचं खरं तत्व आहे. गणितात जिथं बाकी शून्य येते किंवा जिथं बाकी लिहिली जाते, तेच खरं गणित. आणि ते सुटण्यासाठी आपल्याला ते आलं पाहिजे. हो. मग ते नाही आलं तर परत करावं लागतं. म्हणून तो 1 ते 9 अध्याय त्यांनी ते असे समजावून सांगितलेत आणि 9व्या अध्यायामध्ये मात्र सांगितलंय, की नाऊ यू आर दॅट कॅपेबल टू अंडरस्टँड व्हॉट यू हॅव टू डू. म्हणजे सिक्रेट सांगितलंय. सिक्रेट. आणि त्याच्यामध्ये पहिला कॉन्फिडन्स तयार केलाय सुवर्णा, हो. की आता तू तयार झालेला आहेस. कॉलेजच्या मुलांना आज आई-वडील स्वतःच्या भीतीने त्याला बाहेर पाठवत नाहीत. हो. पण पूर्वी 12वी शिकल्यानंतर त्या मुलाला कॅपेबल समजायचे. 18 वर्षाच्या मुलाला उत्पन्न नाही. तर आज आपला 18 वर्षाचा मुलगा मिळवलेलं उत्पन्न घालवतोय. खरं. कारण त्याला कृष्ण म्हणजे काय माहिती नाही. हो. म्हणून हा जो विचार केला, की राजविद्या आणि राजगुह्य म्हणजे काय? तर राजगुह्य म्हणजे काय? दिस इज दी बेस्ट सिक्रेट. राज म्हणजे एक्स्ट्रीम लेव्हल. म्हणजे जसं आम्ही सर्वसाधारण आहोत, पण आमचा एक राजा आहे. तसं माझ्याकडे खूप गुपित आहे. माझ्याकडे खूप सूक्ष्म गोष्टी आहेत. पण त्यातलं सर्वात महत्वाचं काय? तर ही भक्ती. म्हणजे बरोबर. काय? कृष्ण सांगतो ते ऐकायचं. आणि राजविद्या म्हणजे काय? तर आय शुड डेडिकेट माय एव्हरीथिंग इन फीट ऑफ लॉर्ड कृष्णा. म्हणजे मी कुठेतरी मला स्वतःला समर्पित वृत्तीने प्रत्येक काम करण्याची सवय लावली पाहिजे. त्याला म्हणतात राजविद्या. आणि तसंच मला वागायचंय आणि मी तसा होईन जसा कृष्णाला पाहिजे. जर हे फॉलो केलं तर त्याला राजगुह्य म्हणजे दी टॉप सिक्रेट. आणि म्हणून हा 9वा अध्याय तू जे ऑब्झर्वेशन केलीस किंवा तू जे काय विचारलंस ते खरं आहे. हा बरोबर मध्यावर आहे. हो. म्हणजे हा जो सांगतो ना, सुखे दुःखे समे कृत्वा, लाभा अलाभौ जया अजयौ. म्हणजे आम्हाला इकडे विषाद होता आणि इकडं मोक्ष आहे. पण विषादाकडं फ्रस्ट्रेटेड मेंटॅलिटीमधून आता तो स्ट्रॉंग विचार करणारा आलाय. आता त्याला फक्त कनेक्टिव्हिटी शिकवायची आहे आणि मोक्ष द्यायचा आहे. मोक्ष म्हणजे काय? दी सॅटिस्फाईड रिटार्डेशन फ्रॉम एव्हरी डुईंग इज अ मोक्ष. मोक्षासाठी मरावं लागत नाही. मोक्ष हा आनंदाने उपभोगायची गोष्ट आहे. जेव्हा आम्ही या पृथ्वीवर, आम्ही या समाजामध्ये, आम्ही या जीवनामध्ये सर्वत्र आनंदाने फिरत असतो आणि कशातही अडकत नाही, जीव अडकत नाही, कुठल्या गोष्टी पाहून आम्हाला दुःख होत नाही, त्यालाच खरं मोक्ष म्हणतात. आणि हा मोक्ष युद्ध करून अर्जुनाला मिळणार आहे. म्हणून त्याला मध्यभागी आल्यावर 9व्या अध्यायात सगळं सांगितलंय. वाह! खरंच छान. आत्तापर्यंत काका 1 ते 10व्या श्लोकात या अध्यायातल्या असंच म्हटलंय, की मी सगळीकडे आहे, परंतु मी कशातच नाहीये. मी उदासीन आहे. पण आम्हाला लहानपणापासून आई-वडिलांनी हेच शिकवलंय, की देवाला मानलं पाहिजे, आपण देवावर विश्वास ठेवला पाहिजे. देव सगळीकडे आहे. पण हे श्रीकृष्ण अर्जुनाला कसं सांगतात आणि हे आम्ही आमच्या डेली लाईफमध्ये कसं यूज करायचं? अगदी श्लोकांप्रमाणे प्रत्येक वाचलेलं दिसतेस तू. हो. बघा, याच्यात काय म्हटलंय, की हा जो कोणी आहे, हा तुम्हाला अधिक तेजस्विनामहम. आपण 7व्या अध्यायामध्ये पाहिलंय. बलम बलवतामहम. ह्या सगळ्या गोष्टींमध्ये हा जो कृष्ण आहे, हा प्रत्येक ठिकाणी आहे. याचं उदाहरण देताना त्यांनी इतकं छान दिलंय, की वायू सर्वत्र गोमहान तथा सर्वाणि भूतानि मत्स्थानी उपधारय. म्हणजे आपल्या घरामध्ये आपण प्रत्येक गोष्ट आणून ठेवतो. तर ती गोष्ट आणून ठेवतो तेव्हा ती आकाशामध्ये व्यापली जाते.
बरं का. ह्याला टेक्निकल जर उत्तर द्यायचं म्हटलं ना, हं. सो कॉल्ड आध्यात्मिक. हो. पण ते ट्रूथ आहे, की आम्ही आमच्या घरात पहिल्यांदा रिकामं घर घेतो बिल्डरकडून. हो. आम्हाला पाहिजे तशा वस्तू त्या आणायला जातो, त्या आणतो आणि आम्ही घरातली जागा कमी करत जातो. हो. म्हणून आकाशामध्ये वस्तू कितीही व्यापल्या जातात, पण म्हणून ती वस्तू म्हणून आकाश नाहीये. कुंभार मातीची वेगळी-वेगळी भांडी बनवतो, पणत्या बनवतो, अ, ग्लास बनवतो, हो. त्याच्यानंतर लॅम्पशेड्स बनवतो, पॉटरीज बनवतो काय-काय. हो. पण या सगळ्याचं कारण कोण आहे? कुंभार आहे का माती आहे? कुंभार. कुंभार. मग मातीचा काय संबंध? सूर्य रोज उगवतोय आणि आम्ही केलेल्या कामाचा आणि सूर्याचा काय संबंध? बरोबर. सोन्याशिवाय आपल्याला दागिने ऑर्नामेंट्स बनवता येत नाहीत. पण ऑर्नामेंट्स हे सोन्यामध्ये नाहीयेत. सोन्याची लडच असते. हो. 24 कॅरेटच आहे. म्हणजे अनलेस अंटिल देअर इज अ ॲडिशन ऑफ इम्प्युरिटीज दॅट इज माया, इल्युजन, ते जेव्हा येतं तेव्हाच एखादी गोष्ट आकार घेते. म्हणून तो लक्ष्मी हार म्हणजे सोनं नाही. पण सोन्याचा लक्ष्मी हार असं म्हणावंच लागतं. हो. आणि नुसतं सोनं दे म्हटल्यानंतर आपण सोनं म्हणून लक्ष्मीहार नाही देत. नेहमी वळं देतो. असं या कृष्णाने या विश्वामध्ये सारं काही व्यापून ठेवलेलं आहे. बघ इथं काय म्हणतोय, की मत्स्थानी सर्व भूतानी न चाहम तेष्वस्थितः न च मत्स्थानी भूतानी पश्चिमे योगमैश्वरम भूत भृन्न च भूतस्थो ममात्मा भूत भावना. जर प्रत्येक हलणारी गोष्ट आपण झाडाला अ, अचर समजतो, हो. पण झाड हे चर आहे. कारण एक बी खाली पडलं, की आता बघ, बी खाली पडल्यानंतर ते मातीत जातं, पाण्यामध्ये जातं, त्याला अंकुर फुटतो, त्याच्यातून एक छोटंसं रोपटं बाहेर येतं, त्याचा वृक्ष होतो आणि वृक्ष झाल्यानंतर त्या बी मधूनच पुन्हा एक नवीन वृक्ष तयार होतो. त्याला फळं येतात, त्याच्यात पुन्हा एक बी तयार होतं. हो. पण हे त्यांनी बीला शिकवलंय. पण आम्ही काय म्हणतो, आम्हाला सांभाळायला जमलं, की त्या झाडाला खूप वेळा पाणी टाकलं, की आपण म्हणतो देवाने वाढवलं झाड, देवाने वाचवलं झाड. हो. हो. म्हणून घरचे शिकवतात ते बरोबर आहे, की सगळ्या गोष्टींमध्ये देव पहा. पण ते वारकरी संप्रदायाचे ठराविकच लोकांना नमस्कार करतात. मत्स्थानी त्युपधारय, सर्व भूतानी कौंतेय म्हटलंय. म्हणून जसं आपण अ, 5व्या अध्यायामध्ये पाहिलं, की शुनीचैव श्वपाकेच. म्हणून आपण ज्या वेळेस त्या भगवंताला पाहतो, तेव्हा आपण त्याने निर्माण केलेलं चैतन्य ह्या एका दृष्टीने पाहत असतो. टीचर सुद्धा 60 मुलं असतात वर्गात. कोणावर लक्ष ठेवतात? ज्याचं रिफ्लेक्स जास्त आहे. जो रिस्पॉन्स जास्त देतो, ज्याची आन्सरिंग क्वालिटी जास्त आहे, ते रिफाईन करणं सोपं जातं. यू हॅव टू एक्सप्रेस युअरसेल्फ. मग हे मी एक्सप्रेस होताना मी फिजिकली एक्सप्रेस होतोय का स्पिरिच्युअली एक्सप्रेस होतोय? मी ॲस्ट्रल्सचा विचार करतोय का फिजिकलचा विचार करतोय? याच्यावर त्याचं अस्तित्व समजतं. आणि हे जे तू म्हणालीस ना, उदासीन, उदासीन वदासीनम असक्तम तेषु कर्मसु. तो काय म्हणतोय, की मी हे सगळं बनवलं असलं तरी मला या विश्वातून मिळवायचं काही नाही, कारण ते मी बनवलंय. हो. मग इथे तो उदासीन आहे याचा अर्थ काय? त्याचं लक्ष नाहीये. दुर्लक्ष करून बसलाय. हं. अहो, आपल्या घरात मोठ्या माणसांनी आमच्यासारख्यांनी, तुम्ही मुलांनी आमचं नाही ऐकलं आणि एखादी गोष्ट तुमच्या मर्जीने केली, की आम्ही जे तोंड फिरवून बसतो, याला उदासीन, अलिप्तता म्हणत नाहीत. भगवंतानी जेव्हा उदासीन हा शब्द वापरला आहे, तेव्हा त्याची केअर टेकिंग ॲटिट्यूड अलाइव्ह आहे. तो जिवंत आहे. त्याची काळजी घेण्याची सगळीच्या सगळी स्वतःला दिलेली जबाबदारी ही त्याची पूर्ण सावधपणे तो पाळतोय आणि इतकंही करून तो त्या नेमून दिलेल्या कोणाच्या कामामध्ये जात नाही.
थंडी वाजती आहे म्हणून ज्या भागामध्ये बर्फ पडलाय तिथे सूर्य जरा वेळ थांब, असं कृष्ण कधी सांगत नाही सूर्याला. हो. मग हा काळजी घेतो की नाही, सूर्य त्या भागातून गेला पाहिजे. आणि जर त्या भागातून सूर्य नाही गेला, उदासीन म्हणजे काय बघ, की आता तो जर साउथ पोलमधून नाही गेला, तर ते लोकं सर्व्हायव्हलसाठी तितकं टेम्परेचर सहन करणारे तयार करणं, हेही काम कृष्णच करतो. खरंय. आणि म्हणून तुम्ही असं म्हणू शकत नाही, की तो उदासीन आहे, त्याचा अर्थ त्याचं कृष्णाचं विश्वाकडे दुर्लक्ष आहे का? त्याचं जर विश्वाकडे दुर्लक्ष असतं, तर 4थ्या अध्यायात तो कधीच म्हटला नसता, धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे युगे. काय होतंय, आमची लोकं अर्थ हे माणसांनी एकमेकांमध्ये गप्पा मारल्यासारखे मारतात आणि देवाला लावतात. पण देव जे सांगतो त्या गोष्टी खूप वेगळ्या असतात. कोणाबद्दलही द्वेषभाव बाळगू नको, असं सांगणारा सुद्धा आपण 2 देवाची पूजा करणारा असतो. मग आम्ही बाहेरच्याच गोष्टींना बघतो की नाही? हो. मग शेवटी तो उदासीन कधी होतो, की इतक्या वेळा सांगून सुद्धा नाही का हे कृष्णाचंच करतीये. पण कृष्णाने सांगितलं, की प्रथम पूज्य गणपती आहे. तर मोरयाचं, गणपती बाप्पाचं पहिल्यांदा नमस्कार करावा. मग भगवतीला नमस्कार करावा. मग आपल्या इच्छित देवाला नमस्कार करावा. पण दत्तगुरूंचे करणारे म्हणतात, दत्तगुरू मोठे. देवीचं करणारे म्हणतात, देवी मोठी. महादेवांचे करणारे म्हणतात, महादेव मोठे. पण या सगळ्याचं उत्तर त्वं ब्रह्मा, त्वं विष्णू, त्वं रुद्र, त्वं इंद्र, त्वं अग्नी. हे सगळं आलंय ना, तसंच इथं तो म्हणतोय, सर्व भूतानी कौंतेय प्रकृतीम यान्ति मामेकाम. चैतन्य नाही तर ती वस्तू असू शकत नाही या विश्वात. म्हणून ह्या भगवंताला आमच्या हृदयामध्ये असलेली आजच्या घडीला पॉझिटिव्हिटी आणि तुम्ही जेव्हा देवाला मानत नाही तेव्हा ती पॉझिटिव्हिटी वीक असते. मग तुम्ही जे कराल त्या गोष्टी मधलं जे बेस्ट आहे ते ऑप्शन तुमच्या समोर ठेवण्यासाठी तोच काम करतो. पण तो येऊन सांगत नाही, की मी तुला सांगतोय असं कर. तू माझ्या बोलण्याकडे लक्ष दिलं तर मी तुला सांगेन. ह्याला उदासीन म्हटलंय. आणि हं. असा तो प्रत्येक विश्वातल्या प्रत्येक गोष्टीमध्ये व्यापून आहे. तू जे पहिल्या 10 श्लोकांमध्ये म्हटलीयस, तर ते अगदी शेवटचं बघ काय श्लोकाचं उच्चार, मयाध्यक्षेण प्रकृती सूयते स चराचरम हे तू नानेन कौंतेय जगद्वे परिवर्तते. आणि हे कसं घेतलंय? अवजानन्ति मां मूढा मानुषीं तनुम आश्रितम परम भावम जानंतो मम भूतम महेश्वरम. या साऱ्या विश्वामधल्या प्रत्येक गोष्टीला मी जबाबदार आहे. कारण मी भगवती मातेला हे शब्द दिलेले आहेत, विश्वाचं सांभाळन मी करेन. म्हणून तुम्ही पूजा करा अथवा नका करू. तुम्हाला सांभाळायचं काम तो करतो. एखादा माणूस वेगळ्या-वेगळ्या धर्माचा आहे. तो कधी पूजा करेल किंवा कधी पूजा करणार नाही. पण बेसमेंटमधल्या 3rd बेसमेंटला जाऊन तिथे सुद्धा ऑक्सिजन पुरवतो तो कोण आहे? बरोबर. असा तो सर्व भूतानि कौंतेय. आणि तिथेच तो म्हणतो, वायू सर्वत्र गो महान तथा सर्वाणि भूतानि मत्स्थानी त्युपधारय. तुम्ही माझ्या अस्तित्वाशिवाय असलेली या विश्वामधली एकही जागा सांगू शकत नाहीत. कारण त्याला ही राजविद्या द्यायची आहे. हो. तू माझंच का ऐक? हे सांगण्यामध्ये मोठेपणा नाहीये. मला येतंय म्हणून मी आज पॉडकास्टमध्ये म्हणेन, की माझा मोठेपणा आहे. पण त्यांनी एकदाही म्हटलेलं नाहीये, की मी आणि माझा मोठेपणा आहे. तो म्हणतो हे सारं विश्व त्याच्या प्रेमाने माझ्या जवळ आलं पाहिजे. त्यांच्या मनामध्ये हे प्रेम निर्माण झालं पाहिजे. त्यांच्या मनामध्ये प्रत्येक गोष्ट मी करून घेतो आहे. मी करून घेण्यासाठी तुम्हाला शक्ती देतो आहे. तशा संधी पण देतो आहे. आणि अशा संधींमध्ये मी तुम्हाला पुन्हा जागरूकता पण देतो आहे. या सगळ्या गोष्टींसाठी त्यांनी राजविद्या आणि राजगुह्य. देन व्हॉट इज सिक्रेट? आय कॅन डू एनिथिंग. मी कोणावरही राज्य करू शकतो. बघा तो हॉलिवूडचा ओ गॉड म्हणून 77 किंवा 72 चा हं. एक सिनेमा होता ओ गॉड. त्याच्यामध्ये देव एकाला शोधतो आणि म्हणतो मला तुझ्या हातून काही काम करून घ्यायचंय.
तर देवाचं काम करायचं म्हणजे आता आपल्याला घर, दार, संसार, बायका, पोरं, स्वप्न सगळ्या नाही का ह्या लक्झरी, ह्या सगळ्या कम्फर्टच्या गोष्टी सोडायच्यात का हो? नाही. तर तो म्हणतो की व्हाय मी? तेव्हा गॉडच्या तोंडी उत्तर दिलं, व्हाय यू नॉट? इफ यू आर पार्ट ऑफ मी, देन व्हाय यू नॉट? आम्ही प्रत्येकाने भगवंताला इतक्याच प्रेमाने जवळून पाहिलं पाहिजे. कारण त्याच्याशिवाय सांभाळणारं कोण नाहीये. आय-सी-यू मध्ये आपण एखादा पेशंट ॲडमिट करतो. नर्स येते, शीटवर 4 शीटवर जे लिहिलंय त्याच्याप्रमाणे औषधं देऊन जातात. हो. मशीन्स काम करत असतात. मग हा माणूस ध्यास मशीन्सचा करतो का? नाही. नाही. आपण बाहेर बसून तो आत कसा आहे नुसता विचार करतो. पण आपण ध्यास कोणाचा करतो? जो कोणालाही न दिसता आत जाऊन काम करू शकतो. त्याला म्हणायचं मत्स्थानीत्युपधारय. प्रत्येक ठिकाणी जिथे-जिथे तुम्हाला गरज वाटेल त्या प्रत्येक ठिकाणी मी आहे. साधं बघ सुवर्णा, साधं धबधब्याचं पाणी पडताना जमिनीला खोल व्हायला नको म्हणून धबधब्याचं पाणी नेहमी खूप मोठ्या कठीण अशा दगडावर पडतं. त्याच्या तुषारांमध्ये आम्ही खेळतो. पण जर विचार केला तर पाण्याने या पृथ्वीला जे सांभाळलं पाहिजे, या पृथ्वीची जी काळजी घेतली पाहिजे, ती सुद्धा या मोठ्या दगडांवर पडूनच त्या पाण्याने शांत व्हावं आणि सरळ चालावं, सगळ्यांच्या उपयोगी पडावं आणि सौंदर्यातही भर पडावी. इतकी बारीक काळजी घेतो, मग तो उदासीन कसा असेल सांग? खरंय. धबधबा पाहताना एवढा सूक्ष्म विचार त्यामागचं त्याचं जे आहे लॉजिक. लॉजिक ते कधीच विचार केला नव्हता आम्ही. आणि म्हणून इतका जो प्रेमाने पाहतो, त्याला तो माझा कोणी नाहीये, माझी काळजी घेत नाहीये, उदासीन. हे भगवद्गीतेचे आत्ता आपल्या गरजेनुसार आणि लोकांना कमी ज्ञान मिळेल आणि पुन्हा कन्फ्युजन वाढेल, अशा प्रकारचं देवाचं जे वर्णन करतात, हे सुवर्ण चुकीचं आहे. हो. तो उदासीन असू शकत नाही. उलट आम्ही आमच्या गरजेच्या वेळेसच त्याच्याकडे जातो, इतर वेळेस जात नाही. आम्हाला जो उदासीन अर्थ माहिती आहे, तो स्वतःला लावला पाहिजे, देवाला नाही. आजकाल स्वतःमधला जो देव शोधायचंय, हे अनेक क्लासेस, वर्कशॉप चालू आहे, की तुमच्या आतील चक्र कसे ॲक्टिव्हेट करायचे आणि मग त्याने तुम्ही ध्यान कसं करायचं, मग त्याने तुम्हाला देव कसा दिसेल, तुम्ही कसं फील कराल, हे सगळं जे आहे हं. ते आणि गॉड विदिन अस आणि गॉड इज एव्हरीवेअर हे जे कॉन्ट्राडिक्टरी स्टेटमेंट असं मला वाटतं, ते तुम्ही कसं एक्सप्लेन कराल? देव सगळीकडे आहे, हे आपण 7व्या अध्यायापासून पाहतोय. हो. तो अक्षर ब्रह्म आहे, हे 8व्या अध्यायात पाहिलं. बघ, हे जे मी सगळीकडं आहे, याला खरं केवल ज्ञान, पूर्ण ज्ञान किंवा ट्रू नॉलेज असं म्हटलंय. हो. आणि याला ट्रू नॉलेज का म्हणतात? तर कुठल्याही कन्फ्युजन शिवाय आपल्याला ते आचरणामध्ये आणता येतं. बाकी सगळ्या गोष्टी आपण नॉलेज किंवा जे ज्ञान घेतो, नॉलेज हा तसा फार लिमिटेड वर्ड आहे. ज्ञान जे घेतो, तर ज्ञान घेतल्यानंतर माणसाला ज्ञान कधी होतं? निशंक झाल्याशिवाय ज्ञान होत नाही. बरोबर. बाकी असते ती माहिती, ते ज्ञान नव्हे. बघ, त्याच्यामुळे ह्या ज्ञानासाठी मग सगळ्यात महत्वाची गोष्ट काय? तर माझा पूर्ण विश्वास असावा लागतो. मग मी सगळ्यावरच विश्वास ठेवला, तर चालेल का? नाही. आता तुमचं हे एटीएमचं आणि ॲपचं युग आलंय म्हणून. नाहीतर पूर्वी पाकिटामध्ये कितीच्या नोटा, किती ठेवलेत पैसे, तर बघितल्याशिवाय घराच्या बाहेर पडत नव्हतं कोण. तर तो ₹1 किती आहेत, ₹2 किती आहेत, ₹10 किती आहेत, हे बघायचं नाही कोणी. 500ची आणि 1000ची नोट किती आहेत. म्हणजे आपण ज्या कारणासाठी चाललोय ते कारण त्याच्यातून मिळणार आहे का? असं आपल्याला या प्रत्येक ठिकाणी आपल्याला असं वाटलं पाहिजे. म्हणजे याचा अर्थ काय? माझ्याकडे काय आहे? तर माझ्याकडे श्रद्धा आहे. माझ्याकडे ती श्रद्धा म्हणजे काय? की माझं एवढ्यात भागेल. हे जे मला कोण सांगतंय ती माझी श्रद्धा. आणि त्यातच मला भागवायला मिळेल आणि मला हे कमी पडणार नाही, हा झाला विश्वास. बरोबर. तसं ह्या अर्जुनाला देखील
मी तुला जिंकून देईन असं कुठेही म्हटलेलं नाहीये. पण तू जर सिस्टीम फॉलो करशील तर तूच जिंकशील. मग इकडे त्यांनी काय केलंय? ही हॅज डेव्हलप हिज डेडिकेशन. ती श्रद्धा त्याची जागी केली आहे. डेव्हलप केली आहे मी म्हटलं. ही हॅज नॉट क्रिएटेड. बरोबर. त्यांनी डेव्हलप केली आहे. हू कॅन डेव्हलप इट? जागा आहे तेव्हा डेव्हलप करतात. हो. जागाच नाही आणि आपोआप डेव्हलपमेंट होऊ शकत नाही. ती तशी श्रद्धा आणि विश्वास ह्या 2 गोष्टी आहेत. म्हणून श्रद्धा हा पहिला टप्पा आहे. विश्वास हा दुसरा टप्पा आहे आणि तिसरा टप्पा त्याचं सगळं ऐकून त्याला सर्वत्र पाहणं. म्हणून ते काय म्हटलंय, की जोपर्यंत आपल्याला आपलं गणित सुटत नाही, तोपर्यंत गणित सोडवायचंच आहे की नाही? मग हे तर आयुष्याचं गणित आहे. हो. मग मी खूप अभ्यास केला, मुलगा घरी येऊन सांगतो, "क्लासला गेला होता का?" "गेला होता." मग आल्यावर तो 5 ते 7 बसला होता का अभ्यासाला? बसला होता. मग त्याच्यानंतर विद्या आली होती का? ती येऊन तिच्याबरोबर अभ्यास घेतला का? हो, घेतला. ते प्रायव्हेट टीचर, ट्युशनचे टीचर येऊन गेले का? अभ्यास घेतला का? हो, घेतला. पण मुलाला काय येतं हे कुठे पाहिलंय? म्हणजे आम्हाला सुद्धा पुन्हा हा कृष्ण सगळीकडे आहे हे माहिती आहे. पण तो हृदयी आहे हे कुठं माहिती आहे? तो हृदयी कसा असला पाहिजे? त्याच्यासाठी जी लोकं विश्वास ठेवत नाहीत, पहिले स्वतःवर. हं. बरोबर. 7:20 ची लोकल आहे आणि घरातून 7:05 ला निघालो, तर काहीही झालं तरी मला लोकल पकडायची आहे. देवा माझी लोकल थोडी लेट करतो का? तो भक्त नाही. देवा मला ती लोकल पकडण्यासाठी पळायची शक्ती दे आणि सगळ्या गोष्टी माझ्या सोयीस्कर कर. हा खरा भक्त. आपल्या स्वार्थासाठी तो कधीही कोणाला नुकसान करण्याची प्रार्थनाही करत नाही. मग मागणी आणि अपेक्षा तर दूरच राहिलं. म्हणून काय म्हटलंय, की जोपर्यंत या जीवनामध्ये लोकं येतात, मृत्यूलोक म्हटलं की भीती वाटते. हो. अक्षर ब्रह्मयोगामध्ये सुद्धा मृत्यू कसा आला पाहिजे हे लिहिलंय. जसं तुम्हाला मगाशी उदासीन या शब्दावरचं सांगितलं ना, मृत्यू म्हणजे तरी काय गं? एखाद्या गोष्टीमध्ये आपण ठरवलेला विचार, त्या विचारांच्या अनुषंगाने आलेली कृती आणि त्या कृतीचा भगवंताच्या इच्छेप्रमाणे आनंदाने कल्याणकारी होणारा शेवट, ह्याला मृत्यू म्हणतात. मृत्यू म्हणजे काय? नाहीसे होणे. मग तसे माझे विचार नाहीसे होतात पूर्ण झाल्यावर. अशा कृती नाहीशा होतात आणि माझं जीवन जेव्हा आम्ही या शरीरातलं विचार करतो, तेव्हा शरीर नष्ट होण्याला मृत्यू म्हणतात. कारण आत्मा अमर आहे. आणि ह्या ज्ञानाची ज्यांना ज्यांना आवड आहे, ते श्रद्धा ठेवतात, अनुभवतात आणि त्यानुसार ते वागतातही. त्यांनाच फक्त तो देव सगळीकडे असलेला दिसतो, कारण हृदयी असतो. तोच दाखवतो, की मी असा-असा आहे. बघा, आज तुझ्या रमाला जर गाडीची चावी दिली, हं. तर घरातल्या गाडीच्या चाव्यांमध्ये ज्या किल्ल्या आहेत, त्यातली ती किल्ली लहानपणापासून ओळखते, हो. की कोणती कोणत्या गाडीची किल्ली आहे. मग त्या बाळाला किल्ल्या कळतात का गं? नाही. नाही. पण सवयीने त्याला कशात काय आहे, गाडी कोणती आहे हे कळतं. हो. पण त्या गाडी चालवणारा सगळ्या गाड्यांच्या पाठीमागचा हा इंजिन, टेक्नॉलॉजी आणि त्या टेक्नॉलॉजीचं ॲक्चुअल प्रूव्हन रिझन हे एनर्जी आहे, हा कृष्ण आहे, हे त्या बालकाला माहीत नसतं. हो. मग तिचा तो ट्रस्ट डेव्हलप होत जातो. ती जवळून ओळखायला लागते आणि मग जेव्हा तुझ्याबरोबर बसेल आणि ती पुढं बसून म्हणेल, की "आई आपली गाडी कशी चालते?" तेव्हा तू म्हणणार, की "अरे बाळा, आपण आपली गाडी चालवायची असते, पण कृष्ण आपल्याला सांभाळतो." हो. हे तिला तिच्या आयुष्यामध्ये कधी समजेल? जेव्हा ती प्रत्येक गोष्टीमध्ये असलेल्या कृष्णानी मला कसं ओळख हे हृदयी सांगितलेलं असतं त्यावेळेस.
म्हणून हे जे कॉन्ट्राडिक्टरी वाटतं, गॉड इज एव्हरीवेअर. नाहीतर मग त्या सगळ्या गोष्टींमध्ये आनंद, चैतन्य, हवं-हवंसं किंवा आपल्याला ते पुन्हा-पुन्हा करावंसं वाटलं असतं का गं? हो. बघा कित्येक गोष्टी अशा आहेत, की साधं अगदी कचरा पेटीचं उदाहरण घेतलं, तर ती स्वच्छ केलेली आणि पाठीमागे पावडर-बिवडर टाकलेली कचरा पेटी जर आपण गल्लीतून बाहेर पडताना पाहिले, तर आपल्याला कचरा पेटीसुद्धा बघावीशी वाटते. मग तिथे काय आहे? तिथे एक चैतन्य आहे. तिथे एक चांगुलपणा आहे. तिथे स्वच्छता आहे. मग अशी जेव्हा मनाची स्वच्छता होते, कर्तेपणाची भावना निघून जाते, त्याच वेळेस ह्या साऱ्या विश्वातल्या छान गोष्टी त्यानेच व्यापल्या आहेत, हे आपोआप समजतं. आणि म्हणून हे कॉन्ट्राडिक्टरी वाटतं, पण हे कॉन्ट्राडिक्टरी नाहीये. कारण त्याला शोधायचं तर तो माहिती पाहिजे. हो. आणि तो स्वतःशी बोलल्याशिवाय समोर आहे याची खात्री कोण देणार? तुम्ही मुलाची काहीही झालं तरी दुसऱ्यांनी सांगितल्यावर पुन्हा तुम्हाला त्याचा प्रूफ लागतो. मग ते एआयला जाऊन चेक करणार, स्क्रीन काढणार, तुम्ही त्याच्यावर चेक करणार, Google लेन्सला टाकणार. हो. या सगळ्या गोष्टींमुळे होतंय काय? पण Google लेन्सला मी कृष्णाला कुठे शोधू? हा शब्द टाक बरं. तो म्हणतो तुम्हाला तुमच्या अंतरंगामध्येच शोधावं लागेल. म्हणजे एआयला सुद्धा अपलोड करताना त्यांच्याकडे दुसरा अर्थ नव्हता. त्यांना यू कॅन फाइंड आउट युअर एनर्जी विथिन युअरसेल्फ. आणि म्हणून ते कॉन्ट्राडिक्टरी जरी फील होत असलं, तरी मी कृष्णाच्या अस्तित्वाला काळाचं बंधन नाही. फक्त मला ओळखता आलं पाहिजे कृष्ण कुठला आहे. म्हणून तर तो म्हणतो, की या सगळ्या गोष्टींमध्ये मी आहे. त्याने तर म्हटलंय, की सकामी पूजन सांगणाऱ्या, पूजा करणाऱ्या लोकांना, ब्राह्मणांना फक्त यज्ञ, आवाहन आणि त्या यज्ञाचं फळ इतकंच माहिती असतं. पण हे सगळं काही असतं, हे मीच असतो, हे त्या लोकांना पूर्णतः समजलेलं असेलच, असं मात्र म्हणता येत नाही. म्हणजे इथं काय म्हटलंय, की मी प्रत्येक गोष्टीमध्ये कसं स्वदाहम अहम औषधम. म्हणजे हे जे अग्नीची आहुती स्वीकारणारी देवी आहे, त्या देवीच्या कृपेने निर्माण झालेला अग्नी मीच आहे. स्वदाहम अहम औषधम. जे टाकलं जातं तेही आहुतीचं द्रव्य मीच आहे. स्वदाहम अहम औषधम. मंत्रो अहम. ज्या गोष्टीने तुम्ही मला बोलवता, तो मंत्र त्यासाठी मारलेली हाक म्हणजे मंत्र आहे. मंत्र म्हणजे तरी काय? हृदयापासून मारलेली हाक आणि त्या हाकेमध्ये तुम्ही स्वतः त्या भगवंताला मोठं मानलेलं आहे. इतकी तुमच्यामध्ये जी सहजता येते, त्या सहजतेने म्हटलेल्या आवाहनाला, स्तुतीला किंवा मारलेल्या हाकेला मंत्र म्हणतात. म्हणून तो काय म्हणतोय, "मी तुमच्या हृदयी आहे. तुम्ही मला हाक मारतानाचा तुमचा भाव मला समजलाय. म्हणून तुम्ही जे मला अर्पण करणार आहे, त्या अर्पण करणाऱ्या गोष्टीतलं भाव, चैतन्य आणि मंत्र हे देखील मीच आहे. स्वदाहम अहम औषधम, मंत्रो अहम, अहमेव वाच्य, अहम अग्नी, अहम हुतम." जसं गोवर्धनाच्या वेळेस बघा, की कृष्णाला गोवर्धन उचलायला सांगितल्यावर आता लोकांना तर गोवर्धन देव आहे असं कळालं पाहिजे की नाही? हो. म्हणून मग स्वतः कृष्ण गोवर्धन झाला, असं भागवतामध्ये वर्णन आहे. मग तो स्वतः गोवर्धन झाल्यानंतर लोकांनाही पटलं पाहिजे. म्हणून त्याने आपलं एकरूप गोवर्धनात उभं केलं. आणि अशी ही लोकं, ही सगळी कोणीतरी जे चांगलं करतो त्याचं अनुकरण करणारी असतात. हो. मग तो पण एक कृष्ण म्हणून बाहेर उभा राहिला. त्याने स्वतः स्वतःची गोवर्धनाची पूजा केली आणि मग सगळ्या लोकांनी केली. म्हणून जोपर्यंत सगळं काही मीच आहे हे पटत नाही, तोपर्यंत आपल्याला कुठल्याच गोष्टी, आता साधं तुम्ही तुमच्या मुलींचं बघा, तुमच्या बाळांचं सगळं मलाच केलं पाहिजे.
हे तुम्ही एका बाळासाठी करता. मग कृष्णाची तर किती बाळ आहेत. खरंय. मग अशा रूपानेच तो सगळ्यांची काळजी घेतो. पण मग तू रागवायचं सोडते का तिला? नाही. नाही. तिची काळजी घ्यायची सोडते का? नाही. नाही. शाळेत सोडल्यानंतर तू उदासीन असते का? किती वाजता डबा सुट्टी होणार? तिने सगळा डबा खाल्ला का? जे विचार तू करतेसच की नाही. म्हणजे तू सर्वस्व असलीस, जरी तिच्याबरोबर नसली, तरी तिचा सांभाळ करणारी तूच आहे, असंच कृष्ण करतो. आणि याच्यामुळे काय होतं, की आम्ही सतत त्याच्याबरोबर आहोत, हे हृदयातून आम्हाला जाणवत असतं. जेव्हा वीकनेस येतो, तेव्हा आपण शक्तीसाठी काहीतरी घेत असतो. पण मनाची उभारी कोण देतं? तर त्याचं ते एक नाम देतं. एकदाच ओम नमो भगवते वासुदेवाय एवढे म्हणून तुम्ही जर कुठल्या कामाला गेलात, काम करत असताना शक्ती कमी पडली आहे, अशा ठिकाणी तुम्ही वापरलं ते नाम. वास्तविक ते म्हणजे काय? ते चार्जिंगला काय वापरतात का? पॉवर बँक. हं. पॉवर बँक म्हणतात. तसं या तुमच्या मुलांना आजच्या घडीला कोणाचंही ज्याचं ऐकायचं नाहीये. त्याने फक्त एकदा तुम्ही प्रयत्न करून बघा, की तुम्ही ज्या कामासाठी गेले, त्या ठिकाणी तुम्हाला कुठेतरी भीती वाटली आहे, कमीपणा वाटलाय किंवा आपल्यात काहीतरी कमी असं वाटलंय, लॅक ऑफ कॉन्फिडन्स इज देअर. जस्ट चॅन्ट युअरसेल्फ अँड ओन्ली फॉर युअरसेल्फ. स्वतःसाठी एकदा म्हणा, ओम नमो भगवते वासुदेवाय. आणि तुम्हाला मार्ग नाही सापडला आणि शक्ती नाही मिळाली, असं होऊच शकत नाही. कारण ते कृष्णाचं वचन आहे. त्याला तुमच्याकडून काही नकोय. जे काय आहे ते तुम्ही तुमच्या क्षमतेनुसार माझ्याकडून घ्या, असं तो म्हणतोय. म्हणून बघ काय म्हटलंय, ह्या कोण कसा देवाच्या जवळ जातो किंवा आता बघ आपण एकाच गाडीत 4-5 जण असतो. हं. गाडीचा ॲक्सिडेंट झाला समजा, हो. तर एक जण म्हणतो, की आपण म्हणजे एसटीचं उदाहरण घेतोय, हं. की आपण 4-5 जण असे जवळ-जवळ बसलेले आणि अशी गाडीत 5-50 लोकं असतात. हो. कोणी म्हणतं, "मला माझ्या बाबांनी वाचवलं." कोणी म्हणतं, "मी इमानदारी केली आहे म्हणून वाचलो." कोणी म्हणतं, "मला स्वामींनी वाचवलं." कोणी म्हणतं, "मला शंकरबाबांनी वाचवलं." कोणी म्हणतं, "देवानी." कोणी म्हणतं, "कोणीच नाही, नशिबाने वाचलोय." ह्याला काय म्हणतात, की मी जोपर्यंत त्या परब्रह्म परमात्म्याला माझ्या अनबीटन कधीही कमी न होणाऱ्या चैतन्य शक्तीला जोपर्यंत मी जाणवू शकत नाही, तोपर्यंत मला काहीही कळणार नाही. ह्याच्यासाठी ज्ञानेश्वर माऊलींनी इतकी सुंदर ओवी लिहिली आहे. सुवर्ण वाचून दाखवतो. हे बघ. "पाहे पा दूध पवित्र आणि गोड." दूध जर पाहिलं तर ते पवित्र आहे, गोड आहे आणि लहान बाळांसाठी अमृत आहे. हो. आजकाल तुम्ही विचार जर केला, तर ब्रेस्ट फीडिंग हा आपला शरीराचा आकार, सौंदर्य कमी होणारा प्रकार आहे म्हणून म्हणून मुलांना ब्रेस्ट फीडिंग केलं जात नाही. पण त्याच्यामध्ये असणारी संजीवनी आणि चैतन्य हे फक्त खऱ्या आईला समजतं. खरंय. नुसतं आई होण्यासाठी जिने बाळाला जन्म दिलाय, तिला समजू शकत नाही. माऊली काय म्हणतात आहेत, की "पाहे पहा दूध पवित्र आणि गोड." गाईचं दूध आहे, हे किती गोड आहे. "पासी त्वचेची या पदरा आड." म्हणजे कुठं असतं? गाईची आचळं असतात. त्या गाईच्या आचळाची जी एक कातडी असते त्याला पडदा म्हटलंय. पडद्याच्या आडच ते दूध असतं. परी ते अव्हेरून आचळाच्या आतलं गायीने ज्ञान, धर्म, वैराग्य आणि तृप्ती या सगळ्याचं जे मिश्रण करून गाय दूध देते. ते गाईचं दूध हे जे गोचिड असतात म्हणजे ज्यांना काय करावं हे कळत नाही आणि तरीही देवाच्या जवळ असतात. बघा काय म्हटलंय, काय माऊली आहेत ते. "पाहे पहा दूध पवित्र आणि गोड." पासी म्हणजे गाईच्या आचळाच्या जवळच असते. त्वचेची या पडद्या आड. परी ते अव्हेरून गोचिड. परंतु ते करून शेजारी तो आचळातलं दूध प्यायच्या ऐवजी शेजारचं अशुद्ध रक्त पितो गोचिड. हो. मग अशी देवाला न मानणारी पुष्कळ लोक आहेत की. खरंय. मग
गायीने न दूध काढायला कोणाला अडवलंय, न गोचिडाला अशुद्धपणा करायला अडवलाय. असा हा उदासीन असतो. लक्षात येतंय? हो. पुढचा प्रश्न मला काका असा विचारायचा आहे तुम्हाला, की आता पाप-पुण्य हे असं आम्हाला लहानपणापासून कसं वागायचं, कसं नाही वागायचं, हे पाप-पुण्याचा आधार घेऊनच शिकवलेलं आहे. होय. तर 21व्या श्लोकात तर असं लिहिलंय, की म्हणजे स्वर्गात गेल्यावरती तुमचं पुण्य कमी होत जातं. तर मग हे आत्ताच्या घडीला पाप-पुण्य हे आम्हाला कसं सांगाल तुम्ही? जे तुला आता असे संस्कृत श्लोकांप्रमाणे नाहीच भगवद्गीता ऐकायची. तुला आता ते रोज आपली कन्सेप्टच ती आहे ना, हो, आत्ताच्या घडीला. तुला रिलेट करूनच पाहिजे. हो. आता बघ, याच्यात असं म्हटलंय, थोडं वाचून दाखव, हो, हो. की हे सगळं मगाशी तुम्हाला सांगितलं, की अहं कर्तुरहं यज्ञः. असं जे त्यांनी म्हटलंय, की अहं कर्तुरहं यज्ञः, स्वदाहं अहं औषधं, मंत्रो अहं अहमेवाच अहं अग्नी अहं होतम. म्हणजे याचा अर्थ काय, की मनात एखादा विचार येणं आजच्या घडीला बरं का. हो. मनात एखादा विचार येणं, त्या विचारांनी त्याची सगळ्या चांगल्या वाईट गोष्टी तपासून पाहणं, त्या तपासून पाहिल्यानंतर तशी कृती करणं, तशी कृती करण्यासाठी तसं आजूबाजूचं सगळं वातावरण मिळणं. मग ते वातावरण मिळाल्यानंतर त्या वातावरणाने तुम्हाला केलेली मदत, आपली त्यामध्ये कुठलाही मनामध्ये द्वेष, दोष काहीही निर्माण न होता शुद्ध आणि पवित्र राहिलेली स्वतःची भूमिका, मग आपण केलेलं काम, त्या कामामध्ये त्यांनी आपल्याला केली मदत आणि आपल्याला जे पाहिजे ते मिळाल्यानंतर आपण त्याला म्हणणं, की सगळं तुझ्यामुळे झालं. ह्याला म्हणायचं आहुती. म्हणजे आम्ही कुठलीही कामं केली आणि जरी भगवंताचं फक्त प्रत्येक कामात, प्रत्येक ठिकाणी स्मरण केलं, तर म्हणजे बघा आता आपण एखाद्या ऑफिसमध्ये गेलोय कुठल्यातरी आणि आपली एक फाईल कुठेतरी अडकली आणि आपल्या ओळखीचा फक्त तिथला शिपाई आहे. मग तो शिपाई जेव्हा फाईल घेऊन जातो, तेव्हा आपण म्हणतो, "कृष्णा, त्या साहेबापर्यंत ती फाईल पोहोचू दे." मग ती फाईल पुढच्या टेबलवर जाते. तिथं गेली तरी आपण म्हणतो, "कृष्णा, पुढच्या साहेबाकडे ती फाईल पोहोचू दे. ह्या माणसाने त्यामध्ये काही चुका काढायला नकोत किंवा अडवून ठेवायला नको." हो. मग परत पुढच्या टेबलवर फाईल जाते. हो. म्हणजे आपलं काम होईपर्यंत स्वार्थाचं या व्यावहारिक जीवनामधलं काम पूर्ण होईपर्यंत आपण प्रत्येक ठिकाणी जो मूळ कारण आहे, कारणीभूत आहे आणि ज्याच्या ओळखीवर गेलोय, त्याचं आपण स्मरण करतो. पण या सगळ्याची जबाबदारी ज्याने घेतली आहे, त्याचं आपण स्मरण करत नाही. म्हणून पूर्वीच्या काळी प्रत्येक कामामध्ये भगवंताचं केलेलं स्मरण हे काय द्यायचं, की आमचे जे थॉट्स आहेत आणि आमचं डिव्होशन आहे, ते इंटॅक्ट ठेवण्यासाठी काम करायचं. आज मला काय लागणार आहे, की मला फक्त एवढंच पाहिजे, की माझ्या हातून चूक घडायला नको. हो. मग आजचं पाप म्हणजे तरी काय? ज्याच्यामुळे निगेटिव्हिटी येते आणि तुम्ही फार मोठा रोग म्हणून डिप्रेशन, स्ट्रेस, एन्झायटी ही असली सोंग करता ना तुम्ही स्वतःची, या प्रत्येक सोंगाच्या आधी जर एकदा म्हटले असतील ना, की कृष्णा, तू मला सांग, की हे मी करू का नको करू? बाय हार्ट मला हे करावंसं वाटतंय, पण हे माझ्या फायद्याचं नसेल तर मी करू का नको करू? अर्जुनाने विचारलं ना युद्धाच्या वेळेस, "मी जंगलामध्ये फिरीन, मी राज्य निर्माण करणार नाही, पण मला हत्या करायच्या नाहीत." आणि आम्ही स्वार्थाने आज दुसऱ्यांच्या, सगळ्यांच्या, सहकार्याच्या, आमच्या इच्छांच्या, इतरांच्या सगळ्या अपेक्षांच्या, सगळ्याच्या हत्याच करत असतो की. हो. मग द थिंग व्हॉट क्रिएट्स निगेटिव्हिटी विदिन मी अँड मेक्स मी मोर वीकन, हे आजच्या घडीला पाप आहे. म्हणजे लॉस ऑफ एनर्जी इज अ पाप, गेन ऑफ एनर्जी इज अ पुण्य. हं. मग असं आज का नाही विचार करायचा, की एखाद्या ठिकाणी गेल्यावर बरं वाटलं. ह्या 2 मित्रांमध्ये मला बरं वाटतंय.
याच्यामध्ये मला तसं वाटतंय. किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय म्हटलं की काहीतरी असं वेगळं वाटतं, पण ना तेवढा वेळ जरा शांत वाटतं मन. पीसफुल वाटतंय. पीसफुल वाटतं. मग हे काय असतं? दॅट इज गेन ऑफ एनर्जी. हे पुण्य आहे. बरोबर. पण हे आम्ही बघा आता काय म्हटलंय, की क्षिणे पुण्य तेथं भुक्त्वा स्वर्गलोकम विशालम. म्हणजे मी आत्ता हे शरीर असताना जसं वागतो, ते वागण्यावरून माझी पॉझिटिव्हिटी आणि निगेटिव्हिटी. आपण व्यवसाय करतोय. व्यवसायामध्ये जमा आणि खर्च लिहितात. रोज टोटल मारतात का? एवढेच राहिले, एवढेच राहिले. नाही. नाही. जमा एका बाजूला, दॅट इज पाप. खर्च एका बाजूला, दॅट इज पुण्य. आता इथं जमा म्हणजे पाप आहे आणि खर्च म्हणजे पुण्य आहे. त्याचं कारण असं, पुण्य गोळा करण्यासाठी आपण काही केलेलं नाहीये. पण पुण्य खर्च होण्यासाठी आपण इतकं गोळा केलंय ते सगळं पाप आहे आजच्या घडीला. बिकॉज द वे ऑफ इन्कम शुड बी व्हेरी एथिकल. त्याच्यामध्ये प्युरिटी असली पाहिजे. एक्सपेन्सेस असले पाहिजेत, ते सुद्धा एथिकल असले पाहिजेत. घर, घराची काळजी आणि फिजिकल कम्फर्टच्या ऐवजी व्हॉट इज रिअली नीडी फॉर मी हा जोपर्यंत विचार होत नाही, तोपर्यंत कमवलेला पैसा आपण जो वाया घालवतो, याला कष्ट करतो त्याला म्हणतात पुण्य आणि खर्च विचाराने करतो, वेड्यासारखे करतो त्याला म्हणतात पाप. कारण त्याच्यातून मिळत काही नाहीये, पण खर्च तो वाया जातो. माऊलींनी ज्ञानेश्वरीमध्ये असं म्हटलंय, की कारण नसताना आपण जर अयोग्य ठिकाणी गेलो आणि अयोग्य ठिकाणी आपल्याला सुख मिळण्यासाठी आपण पैसे खर्च केले, तर त्या सुखाचा कालावधी फार थोडासा असतो. हो. पण पैसे खर्च झाल्याचा आकडा जेव्हा समजतो, तेव्हा ते दुःख खूप काळ माणसाला त्रास देत असतं. आणि म्हणून म्हटलंय, की ते तं भुक्त्वा स्वर्गलोकम विशालम. आमच्या आयुष्यात आलेले प्रसंग आम्ही रोज कुठल्या ना कुठल्या मार्गाने बघतो. कुठल्या ना कुठल्या मार्गाने आम्ही ते टाळायचा किंवा कसे तरी करून त्यातून बाहेर पडण्याचा मार्ग शोधत असतो. पण तो मार्ग आम्ही जोपर्यंत त्याने सांगितलं तर काहीही जगात बदलू शकतं, हे श्रद्धेने आणि विश्वासाने आम्ही मनात ठेवत नाही. आम्हाला खूप मागासलेपणा वाटतो, की एखाद्या देवाचं नाव घ्यायचं किंवा नाहीतर मग आम्ही फॅशन म्हणून देवांकडे जातो. फॅशन म्हणून एक 2-3 महाराज आपल्या खिशामध्ये त्याची एक कार्ड असली पाहिजेत. 2-3 महाराजांना, मग आलेल्या मित्रांना, फॅमिली मेंबर्स, मीटमध्ये एखाद्या कुठल्यातरी महाराजांची आपली ओळख निघणं, हे आपल्याला खूप स्टेटसचं वाटतं. पण देव भेटून जर मी अजूनही शुद्ध झालो नाही, तर त्या देवाच्या मायेत अडकलेला महाराज मला शुद्ध करणार आहे का गं? नाही. मग अर्जुनाने इतके ज्ञानी युद्धभूमीवर होते, पण सगळे प्रश्न कृष्णालाच विचारले. त्याच्याच रथावर होता म्हणून का? नाही. तो मुळीच नाही. त्याने 5व्या अध्यायामध्ये सुद्धा काय म्हटलंय, की तुला ज्ञान आहे, पण तुला त्या ज्ञानाचे सूक्ष्म अर्थ माहीत नाही. तर ते समजून घेण्यासाठी तुला कोणाकडे जायचं असेल तर जा. तरीही कृष्णाने सांगितलेलं नाही, की सगळं ऋक्साम यजुरेवच हे 4ही वेद मी आहे. हे त्याला 5व्या अध्यायात नाही सांगितलं. आज त्याला सगळं सिक्रेट ओपन करायचंय म्हणून त्यांनी 9व्या अध्यायात सांगितलं, की ऋक्साम यजुरेवच गतिर्भर्ता प्रभू साक्षी निवासा शरणम सुरता. मग हे काय करतो? जसं हा कोळी आपलं सगळं जाळं तयार करतो. कधी लाईट गेली असताना जर कुठे कोळी जाळं करत असेल, तर मुद्दामून बघायचं. तो पहिल्यांदा 3 लंबक टाकतो. ते बाजूला 4 त्याचे टाकतो. बरोबर 5च भाग करतो तो, 6 भाग करत नाही. कोळ्याच्या जाळ्याची जर रेघा काढल्या तर त्या 6 नसतात, 5 असतात. आणि बरोबर ठराविक अंतरावरच तो येतो आणि जे जाळं आपल्याला दिसत नाही त्याच्यावर तो नीट पाय ठेवतो. आणि त्या जाळ्याला तो स्वतःचं काम भागलं की पुन्हा खातो आणि सोडून देतो. त्याच्यामध्ये म्हटलंय, की प्रभवा प्रलयास्थानम निधानम बीजमव्ययम्. मीच निर्माण करतो आणि मीच पुन्हा ते नाही का माझ्याकडे सामावून घेतो. म्हणून राक्षसांचे वध केले असं नाही म्हटलंय.
राक्षसांचे वध केल्यानंतर त्यांच्या देहातील दिव्य चैतन्याच्या ज्योती या कृष्णाच्या हृदयी जाऊन विलीन झाल्या, विग्रहामध्ये गेल्या. म्हणून या प्रत्येक गोष्टीचा मूळ मालक मी आहे, निर्माता मी आहे, संगोपन मी करतो आणि त्याचा पुन्हा सांभाळ शरीर सोडल्यानंतर पुढचं शरीर त्याच्या कर्मानुसार धारण करण्यासाठी मीच त्याला सांभाळत असतो. हे त्यांनी कुठेही सांगितलेलं नाही. पण इथं म्हणतोय काय, की शरीर मिळाल्यावर तुम्ही स्वतःला स्वयंपूर्ण समजता. तुम्ही स्वतःला स्वयंभू समजता. मला देवाची गरज नाही असं म्हणता. मग ते कसे असतात लोकं? ते फक्त स्वार्थासाठी जगणारे असतात. हो. मग अशा लोकांची आजी-आजोबांची पुण्याई, पणजी-पणजोबांची पुण्याई, आई-वडिलांची पुण्याई, ही सगळी कामाला येते. मग ती पुंजी खर्च करणारा शहाणा की वेडा? पुढच्या मुलांनी मी जर लिहिलं माझ्या गाडीवर आई-वडिलांची पुण्याई, तर माझ्या मुलांनी काय लिहायचं? आजी-आजोबांची पुण्याई. मग आई-वडील कुठे गेले? आज आम्हाला देवधर्म करायचा आहे, त्या पुढच्या पिढ्या पुन्हा आयुष्यभर त्या कृष्णाच्या रथालाच नेहमी युद्धावर जाताना लढण्यासाठी पाठीमागं बसतील आणि कृष्णाला मोठं करतील. त्याच वेळेस आम्ही या सगळ्यातून जिंकणार आहे. म्हणून त्याने काय म्हटलंय, की शरीर असताना तुम्ही जे येता, त्यावेळेस तुम्ही या व्यावहारिक जीवनातलं जीवन जगता. एतम भुक्त्वा स्वर्गलोकम विशालम. मग तुमच्या केलेल्या पुण्यानुसार किती पैसे आहेत, त्याच्यानुसार लग्नाचा खर्च. तसंच गेल्यानंतर किती आहे बाबा, तुझं गेन किती आहे आणि लॉस किती आहे. मग तुला ऑप्शन दिला जातो, यू वॉन्ट टू एन्जॉय द गेन और यू वॉन्ट टू फेस द लॉस. मग जे लोक स्वर्गाच्याच अपेक्षेने सकामी वृत्तीने पूजा करतात, ते लोक ते तम भुक्त्वा स्वर्गलोकम विशाल. स्वर्गात तर जातात, हो. पण तिथे शरीर नसतं. म्हणून सत्कार्य करता येत नाही आणि तिथे पुण्य मिळवता येत नाही. कारण कृती करता आली पाहिजे. बरोबर. मग त्या ठिकाणी त्यांची ही पुण्याची सारीच्या सारी पुंजी एक्सपेन्सेस. म्हणजे आपण ट्रिपला जायचं, फॉरेनला जातात ना ट्रिपला फॅशन म्हणून. हो. कारण फॉरेनला ट्रिपला नाही गेलं तर त्या माणसाला स्टेटसच नाही, असं समजलं जातं. बघ, फॉरेनला ट्रिपला गेलं की जाताना किती खर्च करायचा आहे, हे आधी ठरवलेलं असतं आणि तेवढेच डॉलर किंवा काय दिनार काय असेल ते तुम्ही तुमचं. ते तुम्ही ते कन्व्हर्ट करून घेता, युरो कन्व्हर्ट करून घेता. आणि मग तेवढे खर्च केले की पुन्हा भारतात यायलाच लागतं ना. हो. त्याला म्हणतात स्वर्ग. एतम भुक्त्वा स्वर्गलोकम विशालम. ते तेवढीच करन्सी गोळा केलेली असते पुण्याची. एतम भुक्त्वा स्वर्गलोकम विशालम. पाहिजे तिथं फिरतात. मग ते सगळी एनर्जी संपली, पुण्याची पॉझिटिव्हिटी संपली, साठवलेले पैसे संपले, की मग क्षीणे पुण्य. पुण्य क्षीण झालं, पाप आणि पुण्य हे सारखं आहे, तेव्हा मनुष्याचा जन्म आहे. मग पाप जास्त झालं आणि पुण्य कमी झालं, तर मग पुण्य आपल्याला गोळा करावं लागतं. आणि म्हणजे काय थोडक्यात, पॉझिटिव्हिटी आणि निगेटिव्हिटी ही ज्याची बॅलन्स असते, दॅट पर्सन इज व्हेरी फर्म अँड एबल टू टेक द डिसिजन ॲट एनी सिच्युएशन. ज्याला निगेटिव्हिटी म्हणजे काय माहिती आहे आणि पॉझिटिव्हिटी म्हणजे काय माहिती आहे. आणि मग अशी लोकं पुन्हा जन्माला येतात. म्हणजे काय, की आजच्या घडीला मरायलाच पाहिजे का गं स्वर्गातून खाली पडून? नाही. तर नाही. मग आता इथे स्वर्ग म्हणजे काय? द मॅक्सिमम अपॉर्च्युनिटीज व्हॉट आय हॅव गॉट टू एन्जॉय द कम्फर्ट इज अ स्वर्ग. आणि मग ते कम्फर्ट मी एन्जॉय करत असताना, तो जर मी पुन्हा पुढच्याही कम्फर्टसाठी एफर्ट्स घेतले नाहीत, तेवढे मी लॉजिक पाळलं नाही, मी तेवढी एथिक्स पाळले नाहीत, तर नॅचरली माझ्याकडचे पैसे तरी संपणार आहे किंवा माझी आत्मीयता तरी संपणार आहे. आणि हे ज्यावेळेस संपतं, तेव्हा पुन्हा ते तंभुक्त्वा स्वर्गलोकम विशालम क्षीणीय पुण्य मर्त्यलोकम विशंती एवं त्रयधर्मम अनुप्रपन्ना. पुन्हा पुन्हा राड गाडग्यासारखं हेच होत असतं. मग या चक्रातून बाहेर पडण्यासाठी मी कोण आहे कळलं पाहिजे. तुला तुझी कर्तव्य कळली पाहिजे. मी तुझ्यावर का प्रेम करतो ते मला माहिती आहे. पण तू माझ्यावर का प्रेम करायचं हे तुला कळतंय का? बरोबर. मग ह्या सगळ्या सिक्रेटसाठी
त्याने हा 9वा अध्याय सांगितला आणि तिथे या मात्र 9व्या अध्यायात कृष्णाने अर्जुनाला इतक्याच हिंट दिलेल्या आहेत, की काहीही कर तू माझ्यावर विश्वास ठेव. याच्या आधी का विश्वास ठेवायचा असतो हे सांगितलंय. बरोबर. पण या अध्यायात तो पहिल्यांदा म्हणतोय, की माझ्यावरच विश्वास ठेव. क्षिण्य पुण्य मर्त्य लोकम विशंती एवं त्रैधर्म मनुप्रपन्ना गतागतम काम कामा लभन्ते. ज्या लोकांना स्वार्थच फक्त समजतो, त्या लोकांना माझी ताकद, माझं मोठेपण, माझी शुद्धता आणि मी तुम्हाला दिलेलं वचन पाळण्याची माझी प्रामाणिकपणा हा तुम्हाला समजत नाही. म्हणून तर तुम्हाला पुन्हा पुन्हा जन्म घ्यायची वेळ येते. मग तिथे अर्जुन म्हणतो, की मग यातून बाहेर पडायचा मार्ग काय? खरंच किती छान काका. आजच्या पॉडकास्टमध्ये आम्हाला तुम्ही पाप, पुण्य या गोष्टी, परत गॉड विदिन अस, गॉड इज एव्हरीवेअर या सगळ्या कन्सेप्ट अशा अनेक कन्सेप्ट आम्हाला क्लिअर झाल्या. आता पुढच्या पॉडकास्टमध्ये आपण काकांना विचारूयात. आता भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात, की "तू माझ्यावरच अवलंबून राहा. तरच तुला हे पाप-पुण्य हे कधीही छळणार नाही." हे पाप-पुण्य आपल्याला 2026 मध्ये कसं मेंटेन करता येईल, हे आपण पुढच्या पॉडकास्टमध्ये काकांकडनं जाणून घेऊया. टॉक टाईम पॉडकास्ट मराठीला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. या एपिसोडचेही छोटे-छोटे रील्स आपण Instagram आणि Facebookवरती पोस्ट करत आहोत. तिकडेही तुम्ही आमच्या चॅनलला फॉलो करा. बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे आपल्या नेक्स्ट एपिसोडचे अपडेट्स तुम्हाला नक्की मिळतील. या पॉडकास्टविषयी तुमचे काही प्रश्न असतील, तुम्हाला तुमचे काही पापपुण्याविषयी अनेक काही प्रश्न असतील, तर ते आम्हाला कमेंट्समध्ये नक्की कळवा. आम्ही त्यांची उत्तरं आपल्या पुढच्या पॉडकास्टमध्ये नक्की घेऊया. थँक यू.